नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर चला आता भिजवूयात आप्याचं पीठ अद्वेतसाठी. त्यासाठी आपण 1 ग्लास मस्त रेशनचे तांदूळ घेतले, त्यानंतरनं अर्धा ग्लास मूग डाळ घेतली, त्यानंतरनं अर्धा ग्लास मी पुन्हा त्याच्यामध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाव ग्लास घालणार आहोत हरभरा डाळ. म्हणजे 1 ग्लास तांदूळ, अर्धा-अर्धा ग्लास सगळ्या डाळी आणि हरभरा डाळ ही आपल्याला पाव घालायची आहे. त्यानंतरनं 1 चमचा मेथीदाणे, 1 चमचा धने, त्याने टेस्ट फार छान येते. मस्तपैकी आता पाणी टाकूयात. मस्त स्वच्छ पिण्याच्या पाण्याने 2-3 वेळा हे धुवून घ्यायचे जोपर्यंत त्याचं सगळं व्हाईट स्टार्च किंवा व्हाईट पाणी निघतंय आणि ते व्यवस्थित धुवून झाल्यानंतरनं पुन्हा त्याच्यामध्ये आपण पिण्याचं पाणी घालून भिजत ठेवणार आहोत. आपण जे हे तांदूळ किंवा डाळी हे वेगवेगळे भिजवले तरीही चालणार आहेत आणि एकत्र भिजवलं तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही. सकाळी भिजवून गेले होते आणि शेवटच्या क्लासनंतरनं जेवणं झालं. अद्वैतने मला थोडीशी मदत केली भांडी वगैरे आवरायला आणि त्यानंतरनं रात्री मी हे सगळं घेतलेलं आहे वाटण करण्यासाठी. आता मी ह्या डाळी माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या घेतल्या. ॲज इट इज हेच प्रमाण असणार आहे. पण एखाद्याला त्याच्यामध्ये मसूरची डाळ किंवा अजून कुठली डाळ टाकायची असेल तर थोडं-थोडं मूठ-मूठभर तुम्ही टाकूच शकतात. उलटं अजून जास्त हेल्दी पीठ होईल, वेगळं काही नाही. बिना पाण्याचं हे सगळं वाटण मी अगोदर घेतलं. त्यात थोड्या हिरव्या मिरच्या टाकल्या जेणेकरून मस्त त्याला तिखट टेस्टसुद्धा येईल आणि आधी वाटलं मग लागल तसं थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी मी मॅनेज केली. इडलीच्या पिठासारखं थोडंसं घट्टसर असायला हवंय. या पद्धतीने 3-4 वेळा मी ते मिक्सरमधून काढलं आणि जवळपास मी तुम्हाला दाखवते, की हे बघा असं इतका आपला डब्बा भरलेला आहे. आता ह्याच्यामध्ये लास्टला आपण फक्त ॲड करणार आहोत मीठ. कारण मी सोडा वगैरे घालत नाही शक्यतो आणि एखाद्या दिवशी नाहीच फुगलं तर रन टाईम थोडासा इनो किंवा सोडा टाकता येतो. त्याच्यामुळे मी तर काही रात्री त्याच्यात सोडा टाकला नाही. ऑलरेडी मेथीदाणे त्याच्यात आपल्याला टाकलेले होते. बघूयात आता सकाळी या पिठाचा रिस्पॉन्स कसा येतोय, ते किती फुगतंय. फुगलं तर चांगलंच आहे, नाही फुगलं तर थोडासा लागेल त्या पिठामध्ये आपण सोडा ॲड करूयात. चला तर आता पीठ झाकून ठेवते. सकाळी उठल्यानंतरनं आले आणि सगळ्यात पहिलं काम केलं, की बघितलं, की हे किती फुगलेलं आहे. नसेल फुगलं तर थोडासा इनो टाकता येईल जोपर्यंत मी फ्रेश होते. तर बघा या पद्धतीने अजून थोडा वेळ पाहिलं नसतं ना, तर पीठ खाली आलं असतं. आता विदाऊट सोड्याचं एवढं छान जे पीठ फुगलंय ना, ते पाहून मला एकदम मस्त वाटलं. आता ते थोडंसं पीठ जे मला करायचे अप्पे ते एका मी पातेल्यात काढून घेतलं आणि त्यानंतरनं पुढची प्रोसेस केली अप्प्याची. आता पीठ कसं लावायचं हे दाखवलंय. तर अप्पे कसे केले ते पण दाखवते. आता झालेलं असं आहे ना, की आता हा फ्रायडे आणि बाजार आता पूर्णपणे संपत आलेला होता. त्याच्यामुळे माझ्याकडे जेवढ्या व्हेजिटेबल्स अवेलेबल होत्या तेवढ्याच मी त्यामध्ये घातल्यात. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो आणि कढीपत्तासुद्धा बारीक चिरलाय बरं का मी. त्यासाठी एक कढई घेतली, कढईत तेल टाकलं, थोडं तेल गरम झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये मोहरी, जिरं भरपूर प्रमाणात घातलं आणि त्यानंतरनं आपल्याकडे ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या सगळ्या त्याच्यात घालायच्या. आता त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेली शिमला मिरची, कॅरेट, कोणी-कोणी पनीरसुद्धा घालतं, बीन्ससुद्धा घालतं कट करून. ते खूप छान लागतं. पण आता माझ्याकडे सध्या एवढ्याच भाज्या अवेलेबल होत्या आणि होतं काय ना, की तुम्ही याच्यामध्ये जितक्या भाज्या घालाल ना, तितकं अजून जास्त हेल्दी आणि सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात. तर मी कढीपत्तासुद्धा इतका बारीक चिरून टाकला ना, की जेणेकरून तो सुद्धा पोटात जावा. आता हे झालं भाज्यांचं. भरपूर अशा डाळी या आप्यासोबत आपल्या पोटामध्ये जातात. त्यानंतरनं भाज्यासुद्धा आपल्या पोटामध्ये जातात आणि एकदम असा हेल्दी आणि काय म्हणतो आपण टमी फुल असा नाश्ता होऊन जातो मुलांसाठी आणि अद्वैतला ते खूप जास्त आवडतं सुद्धा. तर जिरा ॲड केल्यानंतरनं त्यात बारीक चिरलेला मी टाकलेला होता कढीपत्ता, त्यानंतर थोडंसं लाल तिखट, धना पावडर, हळद, मीठ जेणेकरून भाज्यांना सुद्धा थोडीशी टेस्ट येईल. पिठात तर आपण ऑलरेडी मीठ टाकलेलंच होतं. मी भाज्यांपुरतंच मीठ आणि तिखट टाकलंय. आपण हिरव्या मिरच्या ऑलरेडी वाटल्या होत्या, त्यामुळे मी या वाटणात काही टाकलेलं नाहीये. जर तुम्ही हिरव्या मिरच्या पिठासोबत वाटल्या नाहीत, तर इथं तुम्हाला एक्स्ट्राचं तिखट टाकावं लागेल किंवा कोणाकोणाला एकदम बारीक चिरलेली मिरचीही टाकायला आवडते. पण शक्यतो मुलं खाणार होते त्याच्यामुळे मग मी ते मिक्सरमधूनच काढलं, की मिरची तोंडात जाऊ नये यासाठी. आता ह्या भाज्या थोड्याशा टॉस केल्या. कच्च्या टाकल्यात तरीही चालतं, बट थोड्याशा टॉस करून टाकल्या ना, तर असं खाताना टच-टच लागत नाही आणि मुलं ते बाजूलाही सुद्धा काढत नाही. जर कच्च्या टाकल्या तर ती मुलं बेसिकली त्यांना खाताना त्या दाताखाली आल्या, की ते साईडला काढतात. चला तर या पद्धतीने आता हे सगळं मस्तपैकी भाज्या टॉस करून झाल्यात, त्या आपल्या पिठात ॲड केल्या. छान पद्धतीने त्याला काय करते मिक्स करून घेते. मला तर रात्री असं वाटत होतं ना, की वाटण करताना हिरव्या मिरचीसोबत मस्त अशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये खूप सारा कढीपत्ता बारीक करावा जेणेकरून तो पिठातच जाईल. पण पिठाचा कलर एकदम ग्रीन झाला असता त्याच्यामुळे मग मी ते थोडं अव्हॉइड केलं. चला आता अप्पे पात्र ठेवलंय. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून घेते आणि ब्रशने लावतात. हे पहिलाच अप्पेचं लॉट आपण काढत होतो. त्यामुळे मी सुरुवातीला थोडंसं चमच्याने जास्त ऑइल टाकलेलं आहे. अदरवाईज तुम्ही फक्त ब्रशने नंतर प्रत्येक एकेका राउंड नंतरनं ऑइल लावलं तरी सुद्धा चालणार आहे.
चला तर आता फटाफट अप्पे टाकून घेतीये. आता पीठ मस्तपैकी तुम्हाला दाखवलंय कसं रेडी केलेलं आहे. पण आता अप्पे टाकताना मात्र त्याच्याकडे अजिबातही लक्ष देऊ नका. भयंकर गडबड आहे. अजून बाकीचे पण टिफिन करायचे बाकी आहेत. भाजी चपाती साईडला चालू आहे. त्यामुळे गडबडीत पटापट जमेल तसं त्या अप्प्या पात्रामध्ये पीठ टाकलेलं आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवते इतके सुंदर अप्पे झालेले होते ना, असे पटापट उलटत होते. कुठेही ते असे स्टिक्की वाटत नव्हते आणि खाताना तर फार जास्त चवदार आहे. आता इन्स्टंट आपल्याला घाई असली तर आपण रवा, दही वगैरे वापरून बॅटर करतोच घाईच्या वेळेला. पण ज्यावेळेस तुमच्याकडे टाईम आहे, तुम्ही मस्तपैकी सगळ्या डाळी भिजवून अप्पे करता, तर त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच असते. चला तर मग आता पटापट अप्पे काय करते, एका साइडने भाजून झालेले आहेत, दुसऱ्या साइडला रोटेट करून टाकते आणि अद्वैतला नाश्त्याला पण द्यायचे आहेत. आज अद्वैतने एग रोल स्किप केलेला आहे. तो अप्पे आणि चटणीच खाणार आहे घरी सुद्धा आणि डब्यात सुद्धा त्याला एका ब्रेकसाठी अप्पे न्यायचेच होते. तर आता बघूयात अद्वैतने अप्पे संपवलेत की नाही. हे बघा मस्तपैकी आता लास्ट घास अद्वैतचा चालू आहे अप्प्याचा आणि अद्वैतला अप्पे आवडलेले आहेत. चला तर आता अद्वैतचा टिफिन रेडी केला मस्तपैकी आणि अद्वैतला शाळेत सोडून आले. त्यानंतरनं मग मी अप्पे टेस्ट केले. अप्रतिम झालेले होते. तर कसा वाटला तुम्हाला ह्या अप्पेचा बॅटरचा व्हिडिओ? मला नक्की कळवायला विसरू नका. आणि आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आता एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.